सगळ्यांना. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. आज अनुजा मॅडम 4था दिवस आहे आणि टिकनाथ यांचं पुस्तक आहे, त्याच कहाणी सांगतायत. मॅडम सुरू करू शकता. हो. ब्रह्मांडीय ऊर्जेला नमन. काल आपण होतो की कुठेपर्यंत पोहोचलो होतो. काल आपण बघितलं होतं की सिद्धार्थना सद्धर्म अवस्था प्राप्त झाली होती. म्हणजे ते ज्या गोष्टीसाठी घरातून बाहेर पडले होते ती गोष्ट त्यांना कळली होती की म्हणजे दुःखाचं मूळ काय आहे आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं. तर त्याच्या पुढे म्हणजे सिद्धार्थना कळलं की आता त्यांना कळलं की त्यांना जे हवं होतं ते सगळं त्यांनी मिळवलं. घरातून बाहेर पडून त्यांना जवळजवळ 7 वर्ष झाली होती. म्हणजे तो काळ त्यांना म्हणजे कसा गेला हे कळलं नाही. त्या पूर्ण 7 वर्षात त्यांनी कठीण ध्यान साधना करून त्यांना हवं ते त्यांनी प्राप्त केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की मला जे समजलेलं ज्ञान आहे ते मी संपूर्ण जगाला देणार. आणि हे असं ज्ञान आहे की त्याच्यानं मनुष्याचं दुःख नष्ट होऊ शकतं. जन्म मरणाचा जे जन्म आणि मृत्यू आहे यातून माणूस सुटू शकतो. याच्या पुढचं सांगितलंय हे बुद्धांनी खूप सुंदर चॅप्टर आहे हा, सचेत अवस्था की आवश्यकता. सचेत अवस्था, जागृती आणि अवेअरनेस म्हणजे सचेतपणा म्हणजे जे काही कॉन्शियसनेस आपण म्हणू शकतो याला. ह्याच्यानंतर ह्यात सांगितलंय ते गौतम बुद्ध पूर्ण ज्या वनात फिरत असतात ना त्या वनातल्या आजूबाजूच्या गावात ती मुलं येत असतात. वन म्हणजे असं घनदाट जंगल असं नसतं. जसं सांगितलं उजाड माळ वगैरे असं म्हणू शकतो आपण, गावाबाहेरची जागा. तर तिथं गावातली जी मुलं येत असतात ना त्यांना बुद्ध म्हणजे मार्गदर्शन करत असतात. याच्यात आज आपण बघणार आहोत त्यांना बुद्ध हे नाव कसं प्राप्त झालं असं. एक दिवस दुपारी जसं सांगितलं ती सुजाता नावाची मुलगी ना त्या वनदेवतेला खाद्य घेऊन म्हणजे भोजन घेऊन येत असते. तर तिथे रोजचा नियम असतो की ते रोज सिद्धार्थ गौतमांसाठी जेवण घेऊन येत असते. तसंच जी आजूबाजूची मुलं असतात जसं की तो स्वस्ती जो की म्हशी गुरं राखत असतो, जनावर राखत असतो, किंवा काही मुलं खेळायला येत असतात दुपारची. तर ती मुलं ना थोडं थोडं काहीतरी आणत असतात त्यांच्याकडे जे असेल ते घरात उपलब्ध. शिधा म्हणू आपण त्यांना किंवा भिक्षा म्हणू शकतो. तर ते येतात आणि गौतमांच्या जवळ येतात. ती सगळी शिधा एकत्र करतात आणि त्या सगळ्या शिधेचे समान भाग होतात आणि ते सगळेजण खातात. जेव्हा हे खात असतात तेव्हा गौतमांना ना गौतम त्या दिवशी जसं कालच म्हणलं की स्वस्तीच गौतमांना म्हणतो आज तुम्ही खूप काहीतरी वेगळे दिसताय, खूप छान दिसताय. मग गौतम म्हणतात की कसं वेगळा म्हणजे कसा दिसतोय. तर तो सांगतोय की असं वाटतं की कमळाचं फूल सरोवरातून असं उमलतंय. असं भरपूर उपमा तो त्यांना सांगतो की मला असं वाटतंय. तर गौतम मुलांना म्हणतात की आजचा दिवस खूप छान दिवस आहे आणि मला सद्धर्माची संबोधीची प्राप्ती झालेली आहे आणि मी तुम्हाला मला जे मिळालेलं ज्ञान आहे ते देऊ शकतो. बघा गौतम इथं या पुस्तकात लेखक सांगतात की गौतमांना लहान मुलांबरोबर किंवा जी ज्या कोणत्या मुलांबरोबर त्यांनी पहिल्यांदा आपलं ज्ञान शेअर केलं अशी मुलं होती की जी कधीही शाळेत गेली नव्हती किंवा त्यांना कोणतंही म्हणजे अगोदर पूर्वज्ञान नव्हतं. तर गौतम म्हणतात की त्या मुलांना समजावणं किंवा त्या मुलांना ज्ञान देणं ना खूप सोपं होतं. म्हणजे त्यांनी अशी अवस्था प्राप्त केली होती की ज्यांना काही लिहिता वाचताही येत नाही तेही सहज आपसुकपणे त्यांचं ज्ञान ग्रहण करू शकतात आणि मोक्ष प्राप्तीसाठी जाऊ शकतात. हा आपण म्हणतो ना मोक्ष प्राप्ती. तर या ह्याच्यात सिद्धार्थ म्हणतात या सगळ्या अवस्था आहेत ना हे आपण तयार केलेल्या आहेत. तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला आत्ता बसल्या बसल्या मोक्ष मिळू शकतो असं सिद्धार्थ म्हणतात. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय सचेत अवस्थेमध्ये जायचंय आणि कंटिन्यू तुम्हाला त्या अवस्थेत जायचं.
ह्याच्यात आहे ना ध्यानविधी दिलेत. म्हणजे सिद्धार्थ त्यांच्या ज्या ध्यानविधी करत होते ना, तर ते ध्यानविधी. जसं की सिद्धार्थ पहिल्यांदा सकाळी उठायचे आणि ध्यानाला बसायचे. आणि ते असं मोस्टली सांगितलं की ते ध्यान असं करत होते की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ध्यान करायचे. त्याच्यानंतर म्हणजे एक सरोवराच्या काठी ते बऱ्यापैकी ध्यान करायचे. त्या सरोवरात भरपूर कमळाची फुलं असायची. ते एक त्यांचं आवडतं सरोवर होतं. त्यानंतर दुसरं म्हणजे ते पिंपळाचा वृक्ष, जो की खूप मोठा वृक्ष होता. ते पिंपळाचा वृक्ष किती असे मस्त जणांचे म्हणजे माईक ऑन आहेत बघा. श्रद्धा कदम, निलिमा देन, सविता मोहिते. म्यूट करा. मेघा संगपाळ म्यूट करा. खरखर खरखर चाललीये. हा, बोला मॅडम. हं. तर सिद्धार्थ ना अजून एक चलित ध्यान म्हणून करायचे. चलित ध्यान म्हणजे काय करायचे? ते चालायला सुरुवात करायचे आणि पूर्ण अवेअरनेस मध्ये ते चालत राहायचे. त्यांना जिथं जावं वाटतं तिथं जायचे. जसं सांगितलं की प्रत्येक पावलागणी तुमचा श्वास येतोय आणि जातोय. याच्याकडे पूर्णपणे त्यांचं लक्ष असायचं. त्याला त्यांनी चलित ध्यान म्हणलं. चलित ध्यान. त्यानंतर जेवण करताना त्यांनी पहिल्याच आपण दिवशी बघितलं की पण जे काही ग्रहण करतोय अन्न, पाणी किंवा कोणतीही गोष्ट ग्रहण करताना पूर्णपणे अवेअरनेस मध्ये आणि मौनात ग्रहण करायची असं सांगतात गौतम, की तुम्ही जितका वेळ मौन मध्ये असता ना, ज्यावेळी तुम्ही मौन अवस्थेमध्ये असता, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमच्या आतमधली जी आपण म्हणतो ना गलबल किंवा बडबड असते आतमध्ये. बघा आपण काही न करता आपण घरी असतो, पण काही जेव्हा करत नाही, तेव्हाही आपल्या डोक्यात विचार चालू असतात आणि आपण कंटिन्यू आतमध्ये आपलं काहीतरी चालू असतं. जेव्हा तुम्हाला मौनाची सवय लागते, तेव्हा तुम्ही तुमचा हा आतली जी गडबड आहे किंवा आतला जो गलबल आहे आपल्या आतमधला, तो ऑटोमॅटिक कमी होतो आणि आपण अवेअरनेस मध्ये राहायला मदत होते. पण याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःकडे म्हणजे आपण सचेत असायला पाहिजे, कॉन्शियस असायला पाहिजे, की आपल्याला तेवढी जाणीव असायला पाहिजे, की आपल्याला काय होतंय किंवा आपण कोणता विचार करतोय. ही एक गोष्ट आहे. मग गौतम आहे ना त्याला मुलांना बोलवतात. तर त्या दिवशी ना सुजाता आणि स्वस्ती या मुलांनी फळं आणलेली असतात खायला. सुजाताने ते ताडगोळे म्हणतात ना, तर ते वाले आणलेले असतात आणि अजून एक नंद नावाचा मुलगा असतो त्याने मिठ्ठे, मिठ्ठे म्हणजे संत्र ते आणलेले असतात. तर ते काय करतात, ते एक सगळं गोळा करतात आणि सगळ्यांना एक 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 असं वाटतात. तर बुद्ध म्हणतात की आजचा दिवस मग मुलं म्हणतात की आज आपल्या गुरुदेवांना म्हणजे सगळ्यात त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आहे म्हणजे आपण त्याचं सेलिब्रेशन करूया. त्याचं ते साजरा तर करायला पाहिजे. म्हणून ते काय करतात, ते बसतात आणि ते ताडगोळे वगैरे घेतात आणि सगळे एकमेकांना वाटतात आणि त्यांना अशी सवय असते जे गौतमांबरोबर ते जरी भोजन करत असतील दुपारचे तरी ते जेवताना मौनात ते सगळे भोजन करत असतात आणि कॉन्शियसने एक एक घास खाताना आपण त्या घासाबरोबर एकरूप होऊन किंवा ते अवेअरनेस मध्ये तो घास खात असतात. आताच बुद्ध म्हणतात आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की कोणतीही गोष्ट ग्रहण करताना किंवा खाताना की तुम्हाला काय करायचं सचेत अवस्थेत खायचं. तर बुद्ध म्हणतात की तुम समझदार बच्चे हो और मुझे विश्वास है कि तुम्हें मैं जो कुछ भी बताऊंगा वो तुम उसको समझोगे और उसका अमल करोगे. म्हणजे हे पण महत्वाचं बघा, सिद्धार्थ त्यांना जे काही सांगत असतात ना, ती मुलं कंटिन्यू त्याचा फॉलो करत असतात. जो महान सद्धर्म मैंने खोजा है वह बहुत गूढ़ और सूक्ष्म है, लेकिन जो भी इस ओर अपना हृदय और चित्त लगाएगा वह इसे समझ सकता है और उस पर चल सकता है. हृदय और चित्त नीट लक्ष द्या. जसं आपण हृदय मेडिटेशन म्हणजे हृदयापासून मनापासून आपण जे काही करतो ते आपल्याला प्राप्त होते. त्याच्यात गौतम म्हणतात बघा, बच्चों जब तुम मीठे को छिलकर खाते हो तो उसे सचेतावस्था के साथ भी खा सकते हो और बिना जागरूक आहे. म्हणजे तुम्ही जे गोष्ट करताय ती तुम्ही अवेअरनेस मध्ये पण करू शकता आणि अनअवेअरनेस म्हणजे जसं आपण रोज बघा जेवण जेवतो, जेवायचं म्हणून जेवतो. पण जसं या मिठे म्हणजे संत्र्याचं त्यांनी सांगितलंय, त्यांना जे संत्र मिळाले असतात ते सांगतात. खाऊन झाल्यावर सांगतात
ते त्या संत्र्याला डाव्या हातात, हे बघा, जर त्यांनी डायरेक्टली असं मेन्शन केलंय की जी वस्तू ती खातात त्याला बाया हात में, डाव्या हातात घेतात, त्याला पूर्ण निहाळतात, त्याच्यावरून हात फिरवतात त्या संत्र्यावरून. त्याच्यानंतर हळूहळू त्याची एक एक साल म्हणजे त्याचा छिलका उतरतात. त्याच्यानंतर बघतात की त्याच्यात त्यांनी ते एवढ्या अवेअरनेस मध्ये असतात की त्या संत्र्यामध्ये ते बघतात की 9 फोडी आहेत. 9 फोडी आहेत. एक एक संत्र्याची फोड उचलून ते आपल्या तोंडात घालतात आणि खातात. एक फोड खाल्ली, त्याचा अनुभूती घेतात, त्याचा स्वाद कसा आहे, तो खाताना त्याचा रंग कसा आहे, तो दिसतोय कसं, एकदम सॉफ्ट आहे. तर ते सांगतात की ही सगळी अनुभूती जेव्हा तुम्ही असं करत असता, तेव्हा तुम्ही फक्त संत्र खात नसता. तर तुम्हाला त्यावेळी तुम्ही सांगू शकता ते संत्र्याचं झाड कुठं आहे किंवा किती मोठं आहे. डायरेक्ट तुम्ही त्या संत्र्याच्या झाडापर्यंत तुम्हाला ज्ञान होऊ शकतं. ते एक संत्र्याची फोड खाताना. तर अ, गौतम त्याला म्हणतात की तुम्ही जेव्हा असं सचेतावस्थेमध्ये खात असता, तेव्हा तुम्ही ते ह्या सृष्टीच्या खूप साऱ्या अद्भुत गोष्टी तुम्हाला समजू शकतात. जसं की ते तुम्ही डायरेक्ट ते संत्र जिथून आलंय, त्या झाडाशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. त्याचे पूर्ण त्याचं अस्तित्व समजून घेऊ शकता. म्हणजे त्याच्या मुळापर्यंत जाता, जेव्हा तुम्ही जागरूक असता तेव्हा. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जसं त्यांचं एक एक फाक तोड़ून खायची त्याचा स्वाद घ्यायचा, तसं गौतम म्हणतात की जिस प्रकार मिठ्ठे की फाके है उसी प्रकार प्रतिदिन के 24 घंटे होते हैं. 1 घंटा मिठ्ठे का एक फाक के समान है. म्हणजे एक एक तास त्या एक एक फोड़ीप्रमाणे है. दिन के 24 घंटे को जीना इस मिठ्ठे के सभी फाक का खान लेने के समान है. मैंने जो मार्ग खोजा है उसके अनुसार इनके प्रत्येक घंटे को सचेतावस्था के साथ जीना है, जिसमें चित्त और शरीर सदैव वर्तमान क्षण पर केंद्रित हो. इसके विपरीत जीना अचेत अवस्था में जीना है. यदि हम अचेत अवस्था में जी रहे होते तो हम जानते ही नहीं कि हम जी रहे हैं. हम जीवन का पूर्ण अनुभव इसी कारण नहीं कर पाते क्योंकि हमारा चित्त और शरीर वर्तमान क्षण को पूर्णता के साथ जीता ही नहीं है. त्याच्यानंतर ते गौतम सुजाताचं नाव घेतात आणि म्हणतात, सुजाता, तर सुजाता उभी राहते आणि हात जोडते. म्हणतात, गौतम म्हणतात, तुला काय वाटतं जेव्हा माणूस सचेतावस्थेमध्ये असतो त्यावेळी तो खूप साऱ्या त्याच्या हातून चुका होऊ शकतात की कमी जास्त चुका होऊ शकतात की कमी चुका होतात. तर तेव्हा सुजाता म्हणते, हा, ऑफकोर्स की सचेतावस्थेमध्ये असताना माणूस कमी चुका करेल. जसं की ती सांगते, माझी आई म्हणते कि लड़की को, मेरी माँ सदैव कहती है कि लड़की को इस बात का हमेशा ध्यान रखना चाहिए वो कैसी चलती है, कैसी खड़ी होती है, कैसे बोलती है, कैसे हसती है. म्हणजे बघा आपण म्हणतो ना, मुलींनी असं राहावं, कसं वागावं. ऍक्च्युली ते होतं म्हणजे आपण त्याला खूप असं घेतलं की मुलींनाच का वगैरे वगैरे. पण त्यामागचा हेतू असा होता की जेव्हा आपण चालताना, बोलताना म्हणजे जास्त हसू नये, नीट बसावं वगैरे. तर तेव्हा ते कसं ते आपण कधी करू शकतो? जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देतो. म्हणजे बसताना पण आपण व्यवस्थित बसलोय का? म्हणजे आपण अवेअर आहे ना, कॉन्शियस आहे ना आपल्या ज्या स्थितीबद्दल. तिथे गेलो, कसंही बसलो, तर हा काही कॉन्शियसनेस होत नाही. तर सांगते ती, की माझी आई पण अशी कैसे हसती है, कैसे काम करती है, जिससे वह ऐसे विचारों और शब्दों और कार्यों से बच सके जो स्वयं उसे या और लोगों को आहत कर सकता है. मतलब जे त्याच्यासाठी चांगलं नाही. तेव्हा गौतम म्हणतात की सचेता बच्चों, सचेतावस्था में जीने का अर्थ है उस क्षण विशेष में जीना. म्हणजे जो आहे तो क्षण स्पेशल. जसे की तुम्ही संत्र खाता तर तो स्पेशल आहे आणि त्या संत्र्याचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. तर वह जान यदि वह इसी अवस्था में जीता रहता है तो गहराई से यह समझने में सक्षम होता है कि वह स्वयं क्या है और आसपास क्या कुछ है. इस ज्ञान से सहनशीलता और प्रेम का उदय होता है. जब सभी प्राणी एक दूसरे को ठीक से समझते हैं तो वे एक दूसरे को स्वीकार करते हैं और प्रेम करने लगते हैं. उस अवस्था में संसार में अधिक कष्ट नहीं रह जाते. बघा याच्यात आहे ना,
सॉरी समर्थ नाही, याच्यात गौतम म्हणतात की यालाच त्यांनी संबोधीचा मार्ग असं म्हणतात. अं, आता यानंतर बघा ती लहान मुलं, ही मुलं सांगितलं तुम्हाला 8 ते 14 वर्ष या वयोगटातली. हे सगळं झालं, हे सांगितल्यावर ना अं, अजून गौतम म्हणतात की ज्ञान ज्ञान के बिना प्रेम होना तो कठीण है. तर तो स्वस्ती सांगतो. हो, बरोबर सांगताय तुम्ही गुरुदेव. आपल्याला म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान मिळाल्याशिवाय त्याच्यात प्रेम होणारच नाही. जसं की तो सांगतो त्याचे आई वडील नसतात स्वस्तीचे, तर ती 4 भावंड राहत असतात. तर सांगतो एका रात्री काय होतं, की माझ्या बहिणीसोबत घडलेली कहाणी सांगतो मी, असं म्हणून तो सांगतो, की त्याची बहिणीचं नाव असतं भीमा आणि भीमापेक्षा एकदम लहान छोटी बहीण असते, तिचं नाव असतं बाल. एकदा काय होतं, ही सगळी लहान मुलं आहेत ना, ती ती त्यांची लहान बहीण आहे ना, एकदम लहान बहीण बाला रात्री उठते आणि ती खूप जोरात रडायला लागते. तर काय होतं, ती भीमा बहीण जी त्याला सांभाळत, ती लहान बहिणीला सांभाळत ना, घेते आणि तिला राग येतो, काय रडते रात्रभर, म्हणून ती तिला अशी चाटा लावते त्या लहान मुलीला. मग ती तिची त्याची लहान बहीण अजूनच जास्त रडायला लागते. बघा आपल्या बाबतीतही होतं, की मुलं ना रडत असतात आणि आपण तो का रडतोस म्हणून अजून जास्त मारतो तो. रडायचं नाही म्हणून अजून जास्त मारतो. तो अजून जास्त रडायला. तर स्वस्ती म्हणतो, मग मी काय केलं, मी त्या माझ्या लहान बहिणीला उचलून घेतलं, बघितलं तर तिला ताप, उसको बुखार था, तिला ताप आला होता. ताप आल्यामुळं ना ती रडत होती. मग नंतर ना स्वस्ती तो मुलगा ना तिच्या जिने त्या बहिणीला छोट्या मारलेलं असतं ना भीमा, बालाला, तिला म्हणतो तू इकडे ये. तिच्या डोक्याला हात लाव. तर ती म्हणते हा उसको बुखार आहे ना. तर मग तो स्वस्ती ना तिच्या बहिणीला, बघ तिला ताप आलाय म्हणून ती रडते. मग काय करते, तिची बहीण त्या तिच्या लहान बहिणीला कळतं, ज्ञान होतं की ही का रडते. मग ती तिला जवळ घेते आणि अंगाई गीत म्हणजे गाणं म्हणायला लागते. तर तसं केल्यामुळं काय होतं, ती त्याची लहान बहीण आहे ना, तिचा ताप हळूहळू कमी पण होतो आणि ती झोपी जाते लहान बहीण. तर स्वस्ती सांगतो की हा बरोबर आहे, म्हणजे तिच्या त्या भीमाला, त्या बहिणीला ज्ञानच नव्हतं की ही का रडतेय. जेव्हा तिला ज्ञान झालं की तिला ताप आलाय, त्यामुळे तिनं काय केलं, तिच्याबद्दल प्रेम तयार झालं. आणि प्रेमानं तिला गाणं म्हटलं आणि ती झोपी गेली. त्यामुळं बरोबर म्हणजे स्वस्ती म्हणला, बरोबर म्हणताय तुम्ही, म्हणजे बुद्धानं म्हणलं, जब परस्पर समझ होती है तभी प्रेम होना संभव होता है. प्रेम के द्वारा ही स्वीकार भाव आता है, एक्सेप्टन्स. जेव्हा जेव्हा आपण एक्सेप्टन्स मोड मध्ये असतो, तेव्हा तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात. तेव्हा म्हणजे गौतम सांगतात की बच्चों सचेत अवस्था में रहने का अभ्यास करो, इससे तुम्हारी समझ और बूझ में गहराई आएगी, तभी तुम स्वयं को समझ सकोगे और व्यक्तियों को तथा अन्य बातों का भी ज्ञान प्राप्त कर पाओगे, और तब तुम्हारा हृदय प्रेम पूर्वक होगा. यही वह अद्भुत मार्ग है जो मैंने खोजा है. मग स्वस्ती म्हणतो, मग या मार्गाला आम्ही संबोधी का मार्ग, मतलब इस मार्ग को हम संबोधी का मार्ग कह सकते हैं क्या. तर सिद्धार्थ म्हणता, हा निश्चय, म्हणजे निश्चितच आपण त्याला संबोधीचा मार्ग म्हणू शकतो. जनतेत सुजाता नावाची मुलगी असते ना, ती म्हणते, हात जोडते आणि म्हणते, मी एक गोष्ट बोलू सांगते, म्हणजे सांगू इच्छिते, की आता तुम्ही पूर्ण जागृत व्यक्ती आहात आणि जे काही आम्हाला मार्गदर्शन करताय ना, की सचेतावस्थामध्ये आपलं जीवन कसं व्यतीत करता येईल. तर त्यामुळे आम्ही तुम्हाला असं म्हणू शकतो, की तुम्ही पूर्ण जागृत म्हणजे अवेअर व्यक्ती आहात, कॉन्शियस सोल आहात असं. तर ती काय म्हणते, तर ती सुजाता म्हणते, मागधी भाषा असते ना, मगध, पाली, मागधी. हे सिद्धार्थ नॉर्थ साईडला म्हणजे बिहार बघा. बिहार म्हणजे तिकडच्या साईडचं, उत्तर प्रदेश, बिहार त्या साईडची. तिथे ना मागधी भाषा पूर्वी बोलायचे. तर ती सुजाता म्हणते, की मागधीमध्ये जागृतीला बुध म्हणतात, म्हणजे अवेअरनेसला बुध, बुध म्हणतात. त्यामुळं जो जागृत झालेला व्यक्ती आहे त्याला बुद्ध म्हणतात. मग आजपासून आम्ही तुम्हाला बुद्ध म्हणू का. तर गौतमांना पण छान वाटतं. ते म्हणतात हा चालेल मला, म्हणजे बघा हे लहान मुलांनी बुद्ध हे नाव त्यांना दिलेलं, बाकी कुठल्या समुदायानं नाही दिलेलं. मग जेव्हा जेव्हा गौतम कोणालाही भेटत असतात तेव्हा ते म्हणत असतात की तुम्ही मला बुद्ध म्हणू शकता.
म्हटल्यावर मग त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध असं झालं. त्याच्यानंतर मग ती मुलं म्हणतात गुरुदेव किंवा बुद्धांना म्हणतात आदरणीय बुद्ध. याचा अर्थ असा होतो की तुम्ही या वनाच्या प्रदेशात एका पिंपळाच्या झाडाखाली बसतात, बरोबर? तर इस समूचे वन प्रदेश में यह पीपल वृक्ष बहुत सबसे सुंदर है, क्या हम इस वृक्ष को बोधी वृक्ष कह सकते हैं? तर तेव्हाही यांना आनंद होतो बुद्धांना. ते म्हणतात हा, ह्या पिंपळाच्या झाडाला बुद्ध ज्या वृक्षाखाली बसतात त्या वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हटलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर ते खूप अंधार पडायला लागला. मग सगळ्या मुलांनी बुद्धांना नमस्कार केला आणि ते आपापल्या घरी जायला लागले. बघा, त्यांच्यात आहे ना या मुलांचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की ती मुलं बुद्ध जी गोष्ट सांगत असतात ना ती अंमलात आणत असतात. जसं की त्याने पहिल्या दिवशी सांगितलं ना की चलता चलित ध्यान करायचं, म्हणजे चालता चालता आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं. इथं बऱ्याच ठिकाणी या पुस्तकात प्राणायाम श्वास म्हणजे प्राणायाम आणि श्वासावर लक्ष ठेवायचं असं प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा बुद्ध कोणत्या तिसऱ्या माणसाला दीक्षा देत असतात किंवा त्यांच्या ह्याच्यात सामील करून घेत असतात तेव्हा ते सांगतात की पहिल्यांदा तुम्हाला याचाच अभ्यास करायचा, तुम्हाला पहिल्यांदाच प्राणायाम आणि श्वास, आपला श्वास. जेव्हा तुम्ही प्राणायाम करता, प्राणायाम म्हणजे काय बघा, आपण अवेअरनेस मध्ये जागृत अवस्थेत श्वास घेतो, जसं की अनुलोम विलोम. अनु रोज आपण आता श्वास घेतोय तेव्हा अनुलोम विलोम करतोय का? नाही. पण प्राणायाम करताना आपण काय करतो, जाणीवपूर्वक ती गोष्ट करतो ना, अनुलोम विलोम किंवा भ्रामरी, कपालभाती. कपालभाती मग जाणून बुजून आपण एक्झेल करतोय ना कंटिन्यू. त्यामुळे काय होतं, आपलं आपल्या श्वासाकडे लक्ष जायला मदत होते आणि प्राणायामामुळे ध्यान साधना खूप सुंदर होते. इथं असं बुद्ध म्हणतात. याच्या पुढचं आहे ना हिरण की योनी असं म्हणून हे आहे चॅप्टर आहे. याच्यात बुद्ध म्हणतात जेव्हा ते 7 वर्ष गहन अभ्यास करतात किंवा ते ध्यान करतात तेव्हा त्यांना आतापर्यंतच्या त्यांच्या मागचे जे जे योनीत ते होऊन गेले किंवा कुठल्या कुठल्या जन्म त्यांनी घेतलाय ते पूर्वीच्या जन्मात काय काय होते हे सगळं ज्ञान बुद्धांना झालेलं असतं. तर ते काय म्हणतात, बुद्ध ना रोज नैरंजना नदी असते जी की त्या तटावरून वाहत असते ज्या वनात ते राहत असतात तिथं. तर तिथं रोज ते आंघोळ करतात. त्या नदीच्या किनाऱ्यापासूनच चलित ध्यान करत असतात आणि बोधी वृक्षाच्या खाली बसून ध्यान करत असतात. तेव्हा आता त्यांना कळतं की आता मला जे म्हणजे मी ज्या ज्ञानार्जनासाठी बाहेर पडलो होतो किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बाहेर पडलो होतो त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे. तर आता मला परत माझ्या घरी जायला पाहिजे हे त्यांना त्यावेळी जाणायला लागतं. त्याच्यानंतर बुद्ध म्हणतात की इथे बघा बुद्ध म्हणतात की प्रत्येक चेतन प्राणी में वह हृदय विद्यमान है जिसके माध्यम से वह मुक्त चेतना की प्राप्ति कर सकता है. चेतन प्राणियों को चेतना का प्रकाश अपने से बाहर खोजने की आवश्यकता नहीं, क्योंकि सृष्टि का समस्त ज्ञान और शक्ति तो उनके भीतर ही समाई है. अहम ब्रह्मास्मी हेच सांगायचंय. गौतम म्हणतात की आपल्याला बाहेर काहीच बघायची गरज नाही. जेव्हा तुम्हाला कळतं की सगळ्या सृष्टीतले जे ज्ञान आहे तुमच्या जवळच आहे तेव्हा आपण बाहेर शोधायलाच जात नाही. आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी आतमध्ये समजून येतात. जसं की मॅडम म्हणतात बघा, हे पुस्तक वाचताना त्यांना माहित होतं, आधी पुस्तक वाचायच्या आधी किंवा जी गोष्ट घडणार आहे त्याच्या आधी त्यांना ज्ञान होतं की ही गोष्ट त्यांना आतून येते. कशासाठी? ते आपल्याही बाबतीत होऊ शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला आपली साधना वाढवायला लागली. जेवढा जास्त वेळ तुम्ही ध्यान कराल तेवढी जास्त ज्ञानप्राप्ती तुम्हाला होते असं गौतम म्हणतात. त्याच्यानंतर बुद्ध ना परत दुसऱ्या दिवशी ना ती मुलं संत्र्याची टोकरी आणतात आणि सगळ्यांना तो नंतर ना सगळ्यांना एक एक संत्र देतो. तर त्यावेळी बघा, आदल्या दिवशीच बुद्धाने जे सचेतावस्थामध्ये कसं संत्र सोलून खायचंय तर प्रत्येक मुलगा आणि मुलगी ते संत्र तशाच पद्धतीने सोलून खातात. तर तेव्हा बुद्ध म्हणतात की
सगळे मुलं शांत बसतात आणि एक एक शिलका सोलून त्याचा आनंद घेऊन ते संत्रे खातात. बुद्ध ने उनसे कहा कि वे अपने श्वास पर, हे खाताना बुद्ध म्हणतात की वो अपनी श्वास प्रश्वास म्हणजे इनहेल एक्झेल पर ध्यान करे और मुस्कुराए. तब उन्होंने मिठ्ठे को अपने बाएं हाथ में लेकर, बाएं डाव्या हातात घ्यायचा बघा मॅडम काय म्हणतात ना, वर्टेक्स वॉटर किंवा काही कुठली गोष्ट करताना डाव्या हातात ती वस्तू घ्यायची और उसे बहुत बड़े ध्यान से देखा, म्हणजे त्या पूर्ण अवेअरनेस मध्ये बघायचं आणि त्याच्यानंतर त्याचा ते ग्रहण करायचं. बघा 3 प्रहरमध्ये ती मुलं ना गौतमांना भेटला. जेव्हा ती 3ऱ्या प्रहरात गौतमांना भेटायला येत असतात ना, म्हणजे तिन्ही सांज म्हणू शकतो आपण. तर त्यावेळी ना अ, गौतमाने त्यांना मुलांना अशी सवय लावलेली असते, की किसी भांति बिना हिले डुले बैठना है, म्हणजे अजिबात न हलता फक्त बसायचं और प्राणायाम करके अवसाद या क्रोध की अवस्था में चित्त को किस प्रकार शांत करना है, अपने चित्त और शरीर को ताजगी देने के लिए चलते चलते कैसे ध्यान किया जाता है, हे सगळ्या गोष्टी ते त्या मुलांना शिकवतात. म्हणजे गौतमांना जे जे बुद्धांना जे जे माहिती असतं ते ते सगळ्या गोष्टी त्या मुलांना शिकवतात की न हलता म्हणजे बघा एका ठिकाणी बसायचं, काहीही करायचं नाही. डोळे बंद करायचे आणि न हलता एका ठिकाणी श्वास आणि उच्छवासावर लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर आहे ना एकदा ना ती सगळी मुलंच असतात ना लहान, तर त्यांच्यातली एक मुलगी असते बाला म्हणून. तर ती की नाही, ती म्हणते बुद्धांना की तिचं काय झालं असतं, त्या दिवशी तिच्या मैत्रिणीशी भांडण झालेलं असतं. मग ती बुद्धांना म्हणते, "गुरुदेव आज तुम्ही असं करा, की मित्रता के विषय पे आप उपदेश करो." म्हणजे फ्रेंडशिप कशी असते. तर बुद्ध म्हणतात, "ठीक आहे, आज मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवतो." आणि ती गोष्ट कोणाची आहे? एक हरीण, एक मैना आणि एका कासवाची आहे. ठीक आहे. आणि तेव्हा बुद्ध सांगतात, की हे मी जेव्हा ध्यान करत होतो, तेव्हा माझ्या पूर्वजन्माचं मला ज्ञान झालं मी कोण होतो. त्यावेळी मी हरीण होतो. तब मैं हिरण था. मग ते गोष्ट सांगायला सुरुवात करतात, की पूर्वीच्या काळ म्हणजे पूर्वजन्मात आपण काय होतो तुम्ही मिट्टी असाल. बघा ते म्हणतात, की पूर्वीच्या जेव्हा मी हरीण होतो, तेव्हा तुमच्यापैकी कोणीतरी मैना होती, तुमच्यापैकी कोणीतरी कासव होतं, तुमच्यापैकी कोणीतरी झाड होतं, तुमच्यापैकी कोणीतरी पाणी होतं. म्हणजे आपण म्हणजे आपलं जे कनेक्शन आहे ना बघा, मॅडमनी सांगितलं होतं, आपण आत्ताच नाही भेटलोय. आपलं कनेक्शन खूप आधीपासून आहे. तर बुद्ध इथं तेच सांगतात. तर बघा ते म्हणतात, की तुमच्यापैकी कोणी सस्तन प्राणी म्हणजे तेव्हा मनुष्य जन्म असा काही नव्हता. म्हणजे मनुष्य जन्मात येण्याच्या अगोदर आपण अ, या सगळ्या ह्याच्यातून मग त्यांनी जसं-जसं ध्यान केलं तेव्हा त्यांची पूर्ण अवस्था त्यांना म्हणजे कुठल्या योनीत होते किंवा काय होते ते सगळं त्यांना ज्ञान झालेलं होतं. तेव्हा म्हणतात ठीक आहे आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. तर ती गोष्ट अशी आहे, की बुद्ध म्हणतात जब मैं हिरण की योनी में था तो जंगल में रहता था जिसमें त्या जंगलात ना एक स्वच्छ पाण्याचं सरोवर म्हणजे पाण्याचं तळ असतं आणि त्यात पाणी पिण्यासाठी सगळे प्राणी येत असतात. तर ते सांगतात की बुद्ध सांगतात त्यावेळी मी हरिण असतो आणि अं, त्या सरोवराच्या काठाशी ना एक मोठं झाड असतं आणि त्या झाडावर एक मैना बसत असते आणि त्या पाण्यात सरोवरच्या पाण्यात एक कासव राहत असतं. तर ह्या तिघांची खूप घट्ट मैत्री होते, की कारण हरिण रोज पाण्यात येणार, मैनावरती झाडावर बसून बघत असते आणि ते कासव पाण्यातून बाहेर वगैरे येत असतं कधी-कधेमध्ये. तर या तिघांची खूप मैत्री होती. एकदा काय होतं माहितीये का, एक शिकारी आहे ना, तर त्या हरणीचं हे बघता-बघता ना, म्हणजे हरणीच्या पावलाच्या निशाणांवरून कळतं, की हां, इथं हरणी येतो बाबा. म्हणून एक शिकारी तिथं जाळं लावतो. ठीक आहे. तो जाळं लावतो आणि मग हरीण काय करतं नेहमीप्रमाणे येतं आणि त्या जाळ्यात फसतं. तर हरीण जाळ्यात फसल्यावर काय होतं माहितीये का? त्याला ते आवाज करायला लागतं. ते जाळ्यात अडकतं त्याला नाही कळत. तेव्हा काय होतं माहितीये का? ती मैना आणि कासव त्यांचे मित्र असतात ना ते हरणीचे. तर ते काय करतात
खूप विचार करतात की आपण काय कसं आपल्या मित्राला सोडवू शकतो. तर ती मैना काय करते माहितीये का? ती मैना म्हणते, मी त्या शिकाऱ्याच्या घराजवळ जाते आणि त्याला तिथं अडवते. तोपर्यंत कासव ना तुझे दात मजबूत आहे. तर तू काय कर, हळू हे ना जाळ कुरतड म्हणून. मग काय करतो, तर असं बोलून ना मैना उडून जाते. तो कासव हळूहळू पाण्याच्या बाहेर येतो आणि हळूहळू दातानं ना ते जाळं, नायलॉनचं जे काही जाळं आहे ते कुरतडायला लागतं. तर काय करतं, ऍक्च्युली शिकाऱ्यानं काय केलं असतं, हे रात्री रात्री जाळं लावले असतं आणि सकाळी हरिण फसलेलं असतं. ती मैना जाते आणि की नाही शिकारी त्याच्या घराच्या बाहेर बसते. शिकारी घरातून बाहेर पडल्या म्हणजे शिकारीला माहित असतं आता रात्री हरिण येणार आणि त्या जाळ्यात अडकणार. तर मैना काय करते, त्या घराच्या जवळ बसते, घरावर बसते. तो शिकारी बाहेर आला ना, त्याच्या तोंडावर अशी जाते आणि अशी टोच मारते. शिकारी काय करतो, काय म्हणतो हा सकाळ सकाळी असा दिवस गेला. ठीक आहे, मग तो आज जातो. परत त्याच्या पाठीमागच्या दारानं ना, म्हणजे 2 दरवाजे, पाठीमागच्या दाराने तो बाहेर पडतो. ती मैना पण हुशार आहे. ती परत ती पाठीमागच्या दाराला जाते आणि त्याच्या तोंडावर अशी पंख मारते आणि टोच मारते. तर शिकारी म्हणतो, बाबा हे काय खरं नाही. आजचा दिवस म्हणजे हा पक्षी सारखा मला त्रास देतोय, म्हणजे आजचा दिवस काही शुभ नाही. आपण घरीच थांबूया. असं म्हणून तो शिकारी घरीच थांबतो. त्याच्यानंतर तो दिवस जातो. त्या पूर्ण दिवसात मैना पूर्ण त्या घराच्या बाहेर थांबून राहते, जेणेकरून तो शिकारी बाहेर येतोय का नाही बघा. तर शिकारी म्हणतो, आजकाल दिवस चांगला नाही, म्हणून तो घरीच थांबतो, तो बाहेर जात नाही. तर दुसऱ्या दिवशी काय होतं, दुसऱ्या दिवशी तो उगवतो. मग शिकारी हुशार असतो, तो काय करतो, त्याचं पूर्ण तोंड आहे ना कापडानं कव्हर करतो. मग मैना काय त्याला मारू नाही शकत. तर मैनेला कळतं, मग मैना ना उडत उडत लगेच जाते आणि तोपर्यंत कासवाने ला किती दिवस मिळाले असतात, पूर्ण 1 दिवस आणि 1 रात्र मिळाली असते. कासवानं ते जाळं तोडत असले, पण ते जाळं तोडताना कासवाच्या दातांमध्ये ते जाळं तोडून खूप रक्त येत असतं, खूप रक्त आलेलं असतं. मग ते मैना म्हणतात, आता आता काही करायला लागेल आपल्याला आणि आता तो शिकारी येतोय. मग ते तोपर्यंत ना अं, ह्याच कासवानं हे करत असतात, तो जाळं तोडतो थोडंच राहिलेलं असतं, पण त्याला त्याला खूप दुःख म्हणजे दर्द होत असतं. ते दात त्याचे दुखायला लागतात ना, पूर्ण दिवस आणि रात्र ते जाळं तोडून तोडून त्याला रक्त यायला लागतं. मग त्यांना शिकारी येताना दिसतो. तर जेव्हा हरणाला तो शिकारी येताना दिसतो, तेव्हा त्याला ते जाळं ऑलरेडी त्यानं तोडत आणलेलंच असतं. तो एकदम जास्त जोरात असं जाळं हिसका देतो, तर ते सगळं जाळं तुटतं आणि हरिण पळून जातं. हरिण पळून जातं आणि मैना झाडावर बसलेली असते, बघत असते. पण काय होतं, ते कासव आहे ना, इतकं जाळं तोडून तोडून ना त्याचं रक्त येत असतं आणि कासव किती हळू चालतं. मग शिकारी जोपर्यंत जवळ येतो, तोपर्यंत ते कासव हळूहळू पाण्यात जाईपर्यंत शिकारी येतो. शिकारीला कळतं या कासवाने केलं. शिकारी काय करतो, ते कासव पकडतो आणि आपल्या पिशवीत घालतो आणि ती पिशवी त्या झाडाला टांगून ठेवतो, झाडाच्या एका फांदीला. बघा म्हणजे काय झालं, मग हे सगळं मैना बघते आणि हरिण काय करतं, ते ते पळून गेलेलं असतं आणि त्या झाडाच्या पाठीमागे लपलेलं असतं आणि तो बघतो. त्याला वाईट वाटतं, अरे माझ्या मित्रांनी माझ्यासाठी इतकं केलं आणि माझ्यामुळेच परत ते अडकले. तर खूप वाईट वाटतं हरणीला. तर ना मग ते हरिण काय म्हणतं त्याला, की अरे आता आपल्याला आपल्या मित्रांसाठी, माझ्या मित्रांनी माझ्यासाठी काहीतरी केलंय, तर मग मला पण काहीतरी करणं, मला पण त्यांच्या प्रती काहीतरी करायला पाहिजे. मग काय करतो माहितीये का, हरिण आहे ना, हळूच दाखवतो म्हणजे शिकारीला आपलं तोंड दाखवतो. मग शिकारीला कळतं, अरे हरिण इथंच कुठेतरी आहे. आणि हरिण हळू 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 म्हणजे थोडं लांब, थोडस आपलं म्हणजे त्याला दिसलेल्या अंतरावर ना एकदम हळूहळू चालतो आणि त्याला असं भासवतं की हरिण खूप दमलंय बाबा, असं वाटतं. तर हरिण की नाही त्याला चकवा देऊन खूप आतमध्ये घनदाट अंधारात नेतं. तोपर्यंत मैना काय करते माहितीये का, मैना हळूहळू चोचीनं ती जी पिशवी फांदीला अडकवलेली असते ना, ती खाली पाडते आणि त्या खाली पडल्यामुळे काय होतं, ते कासव खाली पडतं आणि त्या पिशवीतून हळूहळू बाहेर येतं आणि पाण्यात जातं. तर तेव्हा ना मग आणि हरिण काय करतं, हळूहळू चकवा देतं त्या शिकाऱ्याला आणि त्याला खूप आतमध्ये जंगलात घेऊन जातं. अशाच पद्धतीनं त्याला चकवा देऊन ते हरण वाचतं. ते कासव पाण्यात जातं. मैना झाडावर बसून हे बघत असते. नंतर शिकाऱ्याला चकवा देऊन तो हरिण हरिण काही मिळत नाही. मग शिकारी म्हणतो, ठीक आहे. शिकारी येऊन बघतो, तर त्याची झाडावरची पिशवी खाली पडलेली असते. तर तेव्हा म्हणतो की म्हणजे म्हणजे तेव्हा म्हणतात, तो शिकारी निराश होऊन जातो.
मग तेव्हा बुद्ध म्हणतात की हे बघा म्हणजे त्या काळात मी जेव्हा हरीण होतो तेव्हा परत ते एक दिवस परत मित्र एकत्र येतात आणि त्यांना खूप आनंद होतो. ते एकमेकांची विचारपूस करतात. कासवाचे पण दाताचं रक्त वगैरे येणं बंद झालेलं असतं, ठीक होतं. मग अशी आमची मैत्री होती, असं बुद्ध म्हणतात. मग बुद्धांना ज्ञान होतं की हे कशासाठी ती बालानं हा प्रश्न का विचारला. तर तेव्हा ते म्हणतात की हे बघ बाला, तू तुझ्या मैत्रिणीशी भांडलीस ना, तर ती मैत्रिणी त्यावेळी मैना असेल, तू पण मैना असेल. मग मैना मैना आपसात भांडतात का? नाही ना. आपण आपल्या मित्रांना जर समजून नाही घेतलं किंवा त्यांच्याशी भांडलो, तर बघ ते हरिण, कासव आणि मैन्याची कशी गट्टी होती. तर त्यांना ते दोघी पण त्या बालाची मैत्रिणी पण तिला बुद्धांबरोबर ऐकायला बसल्या. मग ती उठते आणि एकमेकांना दोघी जण मिठी मारतात आणि त्यांना खूप रडायला येतं. आणि ही गोष्ट सांगत असताना सगळ्या पोरांना आपण म्हणजे करुणामय अश्रू येतात की जेव्हा कासव. मग तेव्हा बुद्ध म्हणतात, तुम्हाला तुमच्यापैकी कोणाकोणाला वाटतं की ते मी कासव म्हणजे मी होतो, ही मैना म्हणजे मी होतो. तेव्हा सगळी मुलं हात वर करतात. तर मग बुद्ध म्हणतात की तुमच्या बुद्ध म्हणतात की मी जी गोष्ट सांगितली तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलीच असेल कि याद रखो अभी मैंने जो कथा सुनाई है वैसे ही घटनाएं हमारे जीवन में घटित होती है. तशाच घटना तुमच्या आयुष्यात घडतील आणि त्यावेळी तुम्ही असाच विचार करा. याच्यानंतर पुढच्या चॅप्टर मध्ये बुद्ध म्हणतात की चलित ध्यानाबद्दल त्यांनी सांगितलं. ते सकाळी उठतात आणि चलित ध्यानाला जातात म्हणजे चालत चालत. चलित ध्यान म्हणजे चालत चालत ध्यान जातात आणि चालत जातात म्हणजे त्यांचे डोळे उघडे असतात आणि ते कुठलीही गोष्ट बघतात तर त्या गोष्टीकडे पूर्ण म्हणजे आपण त्राटक म्हणू शकतो याला. ते त्या गोष्टीवर जसं की ते कमळाच्या सरोवरापासून चालतात तर ते जातात तिथे उभं राहतात त्या कमळाकडे एकटक बघत राहतात. त्या कमळाकडे बघितल्यावर त्यांना असं ज्ञान होतं हे कमळ पुष्प म्हणजे माझ्या आतमध्येच फुलं उमलतात असा भाव निर्माण होतो. तर तसं सांगतात की म्हणजे ते सचेत अवस्था म्हणजे चलित ध्यान म्हणतात. जी गोष्ट बघतात किंवा जे झाड बघतात, जी गोष्ट बघतात त्याला आपल्या आतमध्ये त्याची अनुभूती घेत असतात. हा त्याच्यानंतर बघा अं, हे गोष्ट कधी हे सिद्धार्थ कधी सांगतात हे आपल्या शिष्यांना सांगतात ते हे सगळं जेव्हा स्वस्ती त्यांच्या बरोबर सोबत जातो ना त्यावेळी. तेव्हा काय होतं मग बुद्ध म्हणतात की अं, त्या वनात फिरत असताना ही मुलं येतात आणि तिथून आहे ना एक संन्यासी येतो. तो संन्यासी येतो आणि बुद्धांना भेटतो. तर ते म्हणतात की मग ते बोलतात त्यांच्याशी. मग ते संन्यासी बुद्धांना भेटल्यावर त्यांच्याकडे इतकं तेज असतं ना बुद्धांचं की त्यांचा ऑरा चमकत असतो म्हणजे आभावालय त्यांनी असं मेन्शन केलंय. जे लोक बुद्धांना बघतात ना त्यांचं ते ऑरा म्हणजे त्यांचं आभावालय इतकं तेजस्वी असतं की त्यांच्याकडे बघूनच लोकांना ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे किती साधना केली असेल बघा एक एक जण असतात ना आपण छान वाटतं तर त्यांची ती साधना असते म्हणजे त्यांच्या सहवासात गेलं की आपल्याला छान वाटतं. तर त्यांनी तसं सांगितलं की बुद्धांचा आभा म्हणजे त्यांचा ऑरा इतका स्ट्रॉंग होता ना की जे कोणी त्यांना पाहिल तर त्यांना तिथं ज्ञानप्राप्ती व्हायची. इतका स्ट्रॉंग ऑरा होता बुद्धांचा. तर तो संन्यासी येतो आणि तो म्हणतोय नमस्कार करतो त्यांना आणि तिला कळतो ही कोणीतरी तेजस्वी व्यक्ती आहे. मग तो सांगतो माझं नाव उपाक आहे आणि मी आचार्य उद्रक त्यांच्या शिक्षा केंद्रात बघा आपण पहिल्यांदा बघितलं पहिला घरातून बाहेर 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 पडल्या पडल्या गौतम ना आल्हार कलाम नावांच्या एका आचार्यांकडे जातात. इथे 3 वर्ष शिक्षा घेतात. त्याच्यानंतर आचार्य उद्रकांकडे जातात. तिथे शिक्षा घेतात आणि त्यानंतर त्यांना रिअलाइज होतं की मला कुठल्या गुरुची गरज नाही. आय एम मायसेल्फ मी माझा स्वतःचा गुरु आहे असं आणि मग ते बाहेर पडतात. मग त्यांना खूप वाईट वाटतं की उद्रकांकडून पण त्यांनी शिक्षा घेतलेली असते. मग ते म्हणतात की आचार्य उद्रक कसे आहेत तर ते म्हणतात की काही दिवसापूर्वी त्यांचं देहावसान झालं. त्यांना वाईट वाटतं. तर ते म्हणतात बुद्ध म्हणतात की मला त्यांची काहीच सेवा करायला नाही मिळाली याबद्दल मला खेद आहे. मग त्याच्यानंतर ते म्हणतात तुम्हाला आल्हार कलाम माहिती आहेत का? तर तो उपाक म्हणतो की हो माहिती आहेत की ते त्यांचाही काही दिवसांपूर्वी निधन झालं असं सांगतात. तर ते म्हणतात की आता तर त्याच्यानंतर एक कौंडिन्य ऋषी हा कौंडिन्य म्हणून असतात ऋषी म्हणजे ते कौंडिन्य ऋषी आहे ना तर उपाक म्हणतात की ते कौंडिन्य ऋषी आता वाराणसीच्या बाजूला आहेत म्हणून.
तर ते म्हणतात की ठीक आहे. मग ते मुलांना सांगतात की आता मी वाराणसीच्या बाजूला जाणार आहे. मी तुम्हाला जी शिक्षा दिली आहे ना ती तुम्ही त्याचा इम्प्लिमेंटेशन करत राहा. हा जेव्हा आणि बुद्धांच्या कबिल्यात ना आनंद नावाचा त्यांचा एक चुलत भाऊ असतो. त्याची स्मरणशक्ती इतकी म्हणजे इतकी तेज असते की बुद्ध ज्या ज्या गोष्टी सांगत बघा ते रोज काही काही ना काही उपदेश देत असतात. पण सगळेच उपदेश सगळ्यांना लक्षात राहत नसतात. तर स्वस्ती जेव्हा कबिला म्हणजे त्यांच्या संघात सामील होतो ना तेव्हा स्वस्तीनं त्या राहुलला म्हणतो म्हणजे बुद्धांच्या मुलाला म्हणतो की राहुल गुरुदेव आपल्याला एवढं सगळं सांगत असत पण सगळ्याच गोष्टी माझ्या लक्षात नाही राहत रे. मी जेव्हा जेव्हा ध्यानाला बसतो आणि त्यांच्या गोष्टींचं मनन करायला लागतो तर मला सगळ्याच गोष्टी नाही आठवत. तर मी तू मला गाईड करशील का? तो राहुल बघा जो की स्वस्तीपेक्षा लहान असतो तरी पण तो म्हणतो हो अरे तू काही टेन्शन घेऊ नको. आपल्याकडे ना आनंद नावाचे एक आहेत आणि त्यांना ना सगळे लोक काय करतात माहिती का त्यांना काही लक्षात नाही आलं ना तर बुद्धांनी सांगितलेला एक आणि एक शब्द त्यांना लक्षात राहतो. तर सगळे लोक त्यांच्याकडे जातात आणि त्यांनाच विचारत असतात. तर आपण पण त्यांच्या मी तुझी ओळख करून देतो त्यांच्याकडं आणि तू पण त्यांना म्हणजे ते आपल्याला सांगतील की इथून पुढं तुला जिथपर्यंत आठवते तेवढ्यापर्यंत सांग त्याच्या पुढचं ते आपल्याला आठवण करून देते. तर त्याच्यानंतर मग पुढची स्टोरी सांगितलं की अं, ते कौंडिन्य ऋषींची मग बुद्ध म्हणतात की मला त्यांना भेटायला पाहिजे. मग ते जातात. तर ते कौंडिन्य ऋषी आहेत ना म्हणजे ते कौंडिन्य म्हणजे कोण आहेत माहितीये का? सिद्धार्थ जेव्हा बघा शरीर पीडा ध्यान करत असत म्हणजे शरीराला कष्ट देऊन ते म्हणजे चार त्यांचे मित्र त्यांच्या बरोबर आलार कलामांच्या आश्रमातून आलेले असतात ना त्यांना शोधत शोधत हे त्यांना की मध्येच सोडून गेलेले असतात की याचं काही खरं नाही बाबा याच्याकडून आपल्याला काही ज्ञान मिळणार. ते चार मित्र म्हणजे ते कौंडिन्य आणि असं त्यांची नावं सांगितले. आणि मग बुद्धांना वाटतं की आता मला माझा म्हणजे संबोधीचा सद्धर्माचा मार्ग सापडलाय. तो मला त्या माझ्या चार मित्रांनाही सांगायला पाहिजे. म्हणून ते जातात आणि त्यांना शोधतात. तर वाराणसीच्या तिथं त्यांना ते मित्र भेटतात. ते मित्रांनी असा गैरसमज केला असतो बघा त्यांनी शरीर पीडन तप करताना बुद्धांना खूप अशक्त वाटत असतं म्हणून त्या मुलीच्या हातचं दूध पिलेलं असतं ना त्यांना दूध पिलेलं असतं किंवा त्या मुलीशी बोललेले असतात. तर त्यांना वाटतं की हे काय यांचं खरं नाही. म्हणून मग ते जेव्हा बुद्धांना बघतात तेव्हा त्यांचं तेज म्हणजे आभाव आले म्हणजे त्यांचा ऑरा बघून त्यांना म्हणजे त्यांचे डोळे असे दिपतात. त्यांना कळतं की सिद्धार्थला म्हणजे गौतमाला खूप काहीतरी ज्ञान झालेलं आहे म्हणून तो इतका तेजस्वी दिसत आहे. तर ते त्यांना नमस्कार करतात. त्यांना कळत नाही आपण काय करावं. मग त्यांचा एक एक मित्र येतो. त्यांचं सिद्धार्थाच्या हातात नेहमी भिक्षा पात्र असतं. एक मित्र येतो तो त्यांच्या हातातलं भिक्षा पात्र घेतो. एक मित्र येतो त्यांना पाणी देतो. असं कर त्यांचे चार मित्र त्यांना काय कळत नाही आपण काय करावं यांच्यासाठी. तर सिद्धार्थांना आनंद होतो त्यांना भेटून. तर ते म्हणतात की त्यांच्यात काही हरकत नाही. मग ते सांगतात माफ करा आम्हाला असं वाटलं की तुम्ही शरीर पीडा जे करत होता त्याच्यात काय ते तुम्ही कंटिन्यू नाही केलं. तुम्हाला काही ज्ञानप्राप्ती होणार नाही असं आम्हाला वाटलेलं. पण तुम्ही तर तुमच्याकडे बघूनच आम्हाला खूप छान वाटतं वगैरे. मग ते बसतात आणि त्यांना उपदेश करायला चालू करतात. त्याच्यामध्ये ते सांगतात चार आर्य सत्य सांगतात. म्हणजे दुःख कशामुळे येतं? दुःखाचं मूळ काय आहे? दुःखाचा अंत काय आहे? आणि दुःखाचा नाश करण्याचे उपाय काय? तर पहिले सांगितलेलं की दुःख की विद्यमानता, दुःख का मूल, दुःख का अंत. तर दुःख का मूळ म्हणजे काय? दुःखाचं मूळ कारण आहे की अज्ञान और लोगों द्वारा जीवन विषय सत्य का दर्शन न कर पाना. संसारित वस्तुओं की तृष्णा, क्रोध, द्वेष, दुख, चिंता, भय और निराशा की आग में जीवनचारी सुलझते रहते हैं. बघा दुःखाचं मूळ हे आहे की अज्ञान हे दुःखाचं मूळ आहे. तिसरं पहिलं सत्य आहे विद्यमानता म्हणजे दुःखों का मूल दुःखों का अंत और दुःखों का विनाश का उपाय मानो. इन चार को आर्य सत्य कहता हूँ. प्रथम सत्य है दुःखों की विद्यमानता अर्थात जन्म, मृत्यू, शोक, रोग, क्रोध, द्वेष, चिंता, उद्वेग, भय और निराशा हे म्हणजे दुःख आहे. बघा काय सांगितलं जन्म, मृत्यू, रोग, चिंता, भय जे आपण अनुभव करतो हे म्हणजे दुःख. या दुःखाचं मूळ काय आहे?
त्या दुःखाचं मूळ कारण म्हणजे अज्ञान, जे की आपण अज्ञानात असतो त्यामुळे. राग कधी येतो बघा आपल्याला? आपण जर अवेअर असू तर आपल्याला राग येईल का? नाही. किंवा त्यांनी सांगितलं चिंता. टेन्शन कधी येतं? चिंता कधी होते आपल्याला? आपण जर कॉन्शियस असू तर आपल्याला टेन्शन येईल का? नाही. जेव्हा आपण अचेत अवस्थेमध्ये जातो तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडत असतात. तिसरं आर्य सत्य दुःख का अंत. या दुःखाचं अंत म्हणजे त्याचा नाश कसा करायचा? जीवन के तर बुद्ध सांगतात आपल्याला आपल्या जीवनाचं खरं गमक कळलं ना, जीवन के सच्चे स्वरूप का ज्ञान हो जाने पर जीवन दुःख का और शोक का अंत होता है. आपल्याला नाही होत आता दुःख. आपल्याला माहित झालंय, की आपल्याला कुठं जायचं, आपण कशासाठी आलो. जेव्हा दुःख वगैरे काही होतं ना, तेव्हा डायरेक्टली ध्यानाला बसायचं. एकदम सगळं हलकं होऊन जातं. परत ते आपलं कशासाठी दुःख झालेलं आहे हे विसरतो आपण. नंतर चौथं सत्य सांगितलंय, या दुःखांचा नाश कसा करायचा. तर या दुःखाचा नाश करण्यासाठी बुद्ध म्हणतात, सचेतानवस्था का सतत अनुसरण करने से इस अष्टांगिक मार्ग का पोषण होता है. सतत सचेतावस्था के फलस्वरूप चित्त की एकाग्रता एवं ज्ञान की प्राप्ति संभव होती है, जिससे आपको प्रत्येक दुख और कष्ट से मुक्ति मिलती है और शांति एवं आनंद की अनुभूति होती है. तर हे ह्या मुक्तीचा मी मार्गदर्शक आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यात असं म्हणजे ही 4 गोष्टी आहेत. हे सांगताना जो त्यांचा कौंडिन्य नावाचा मित्र होता ना, त्याच्या हृदयात असं त्याला असं वाटलं, की माझ्या हृदय हे सांगत असताना तो बुद्ध हे उपदेश देत असताना त्याला असं फील झालं, की माझ्या हृदयातून प्रकाश बाहेर पडतोय असं. जे की आत्तापर्यंत तो इतकी ध्यान साधना वगैरे करत असतो. पण ही अनुभूती त्याला कधीच आली नसते. जी अनुभूती त्याला बुद्धांच्या सानिध्यात आल्यावर म्हणजे होतं. त्याला असं वाटतं की आपल्या हृदयातून प्रकाश बाहेर पडतो. म्हणून बघा आपण एक ध्यान केलं होतं मॅडम मी. घेतलेलं ध्यान होतं मी प्रकाश आहे. म्हणजे संपूर्ण आपण प्रकाशमय आहोत. म्हणजे असं अनुभूती घ्यायची. अजून पण आपण लाईट बिईंग म्हणतो किंवा आपण आपण प्रकाश आहोत. प्रकाश असलं म्हणजे अज्ञान राहणार नाही. जिथं ज्ञान असतं ना तिथं अज्ञान राहतच नाही. मग ऑलरेडी आपल्याकडे ज्ञान आहे. जसं सांगितलं पूर्वी बुद्धाने, की आपल्याकडे ज्ञान आहे. फक्त त्याला अज्ञानाचा पडदा पडलेला आहे. तो अज्ञानाचा पडदा बाजूला सारायचा. ज्ञान आपल्याला मिळवायची गरज नाही. ऑलरेडी ज्ञान आपल्याकडे आहे. फक्त त्या अज्ञानामुळं अज्ञानानं त्या ज्ञानाला झाकवलंय. त्यामुळे ते फक्त अज्ञान बाजूला करायची आपल्याला गरज आहे. तेव्हा बुद्ध म्हणतात, की तुम्ही काय म्हणा माहिती का? माझं आजपासून मला मला बुद्ध म्हणू शकता. मग तसं प्रत्येकाला सांगतो, की तुम्ही मला बुद्ध म्हणा. असं करून सिद्धार्थ गौतम बुद्ध या नावानं प्रसिद्ध होते. पुढे सांगितलंय बुद्धाने धर्म का अमृत. धर्म म्हणजे काय? बघा याच्यात सांगितलंय की सकाळी उठल्यावर बुद्ध ध्यान साधना करायचे आणि ते काय करायचे होते का? खूप साऱ्या घनदाट वृक्षांच्या मधोमध चालत जायचे. तर त्यावेळी काय होतं, एकदा ना ते जंगलातून चालत जातात. चालत चालत चलित ध्यान करत असतात. चलित ध्यान म्हणजे डोळे उघडेच असतात. तर त्यांना एक सुंदर युवक दिसतो म्हणजे एक तरुण दिसतो जो की खूप सुंदर असतो आणि त्याने खूप चांगले उंची कपडे घातलेले असतात. तर ना तो मनातल्या मनात म्हणत असतो की हे इथं काहीच चांगलं नाही. इथं सगळं यहाँ पे कुछ भी अरुचिपूर्ण है. कुछ भी मतलब यहाँ पे सब घृणास्पद आहे. म्हणजे सगळं हेट करण्यासारखं आहे. काहीच कशातच इंटरेस्ट नाही. असं तो युवक म्हणत असतो. तर बुद्ध त्याच्या जवळ जातात आणि म्हणतो, "तू असं का म्हणतो? हे सगळं अरुची हे सगळं रुची म्हणजे सगळ्यात रुची, इंटरेस्ट आहे. सगळं छान आहे. तू असं का म्हणतो?" मग तो बुद्धांना नमस्कार करतो आणि म्हणतो, माझं नाव असं-असं आहे यश. यश असं नाव तो त्याचं सांगतो. माझं नाव यश आहे आणि मी वाराणसी मधल्या सगळ्यात श्रीमंत जे व्यक्ती आहे त्याचा त्याचा मुलगा आहे. आतापर्यंत मी सगळं खूप सारं धन, दौलत, शान शौकत सगळं घेतलं, बघितलं. माझे आई-वडील माझी सगळी इच्छा, आकांक्षा पूर्ण करतात. माझ्याकडे खूप ही म्हणजे खूप संपत्ती आहे. मला कशाचीच कमी नाहीये. परंतु मला असं घुटन होतंय म्हणजे हे जीवन जगताना अशी घुसमट होतीये माझी. तर मला काहीच संतुष्टी नाही मिळत. तर बुद्ध त्याचं वर्णन असं करतात, की तो असा व्यक्ती आहे
ही एक बंद खोली आहे की जिला खिडकीच नाही आहे. असं त्यांनी त्या मुलाचं वर्णन म्हणजे त्याच्याकडे सगळं आहे. सगळं आहे म्हणजे खूप छान आहे सगळं, पण मग त्यात तो घुटन महसूस करतो. तर बुद्ध म्हणतात की तू असं म्हणू नकोस की कशात रुची नाही. तर तू एक काम कर, तो यश आहे ना त्यांना स्टोरी सांगतो की तर काय करतो तो यश म्हणजे तो युवक असतो. तो श्रीमंत असतो तर तो काय म्हणतो, रात्री मी माझ्या मित्रांबरोबर ना पार्टीला गेलो होतो. तिथं खूप सारी मदिरा म्हणजे खूप सारं ड्रिंक केलं. त्याच्यानंतर गाणं ऐकलं. खूप सुंदर मुली होत्या. त्यांचं नृत्य बघितलं वगैरे वगैरे. पण मग तो म्हणला हे सगळं केल्यानंतर जेव्हा रात्री माझी झोप तुटली, म्हणजे मी झोपेतून उठलो, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या जीवनात अजून काहीच नाही, हे एवढंच आहे फक्त. आणि तो तिथून निघून आला बाहेर. आणि अशा ठिकाणी चालत चालत आला वाराणसीतून की तो या जंगलात येऊन पोहोचला आणि तिथं त्याला बुद्ध भेटले. तर बुद्ध म्हणता की ठीक आहे, त्यांनी समजलं की त्याचं दुःख काय आहे. तर बुद्ध म्हणतात की तू जे जीवन जगतोस ते म्हणजे वो जीवन तो आधी व्याधियों से भरा है, किंतु यश इस जीवन में बहुत अद्भुत आहे. या जीवनात खूप अद्भुत आहे, फक्त तू अनुभव नाही घेतले. तेव्हा ते सांगतात की काम भोग आणि इंद्रिय विषयी वासना ये इसमें लिप्त होने से शरीर और चित्त दोनों अस्वस्थ होते जाते हैं। यदि कामनाओं को त्याग कर तुम सादगी और पूर्णता के साथ जीवन व्यतीत करो तो जीवन की अद्भुतताओं को अनुभव कर सकते हो. तर तो म्हणतो, यश आता तू बघ. तू तुझ्या चारी बाजूला बघ. तुला काय दिसतंय? काय सुंदर नाहीये? इथे बघ, ही झाडं सुंदर आहे. हे पान सुंदर आहे, हे आकाश सुंदर आहे. असं करून हा सूर्य बघ, हा प्रकाश बघ. तर तेव्हा यशला रिअलाइज म्हणतोय, की ही सगळी सृष्टी सुंदर आहे आणि ह्या सगळ्या अद्भुतता तुझ्या आतमध्येच आहेत. तर मग तो बघतो आणि त्याला एकदम अचानकसा असं एनलाइटन झाल्यासारखं होतं त्या यशला. मग तो खूप आनंदित होतो. तर तो त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो की मग बुद्ध त्याला म्हणतात, एक काम कर, तू डोळे बंद कर. ते सांगतात की तू इनहेल आणि एक्झेल कर. तुझ्या श्वासावर ध्यान दे आणि डीप ब्रीदिंग कर. असं केल्यानं असं फक्त त्याला ठराविक वेळासाठी करतात आणि म्हणतात की आता तू डोळे उघड. तर डोळे उघडल्यावर त्याला असं खूप छान वाटतं. जसं आपण बघा ध्यान करून उठल्यावर ना आपण डोळे उघडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं एक नवीनच काहीतरी चालू झालं. जे आपल्या बाजूला नेहमीचंच असतं, पण ते आपल्यासाठी नवीन आहे असं आपल्याला वाटतं. ध्यानातून उठणं. सेम तशी अनुभूती यशला होते. तर मग यशला खरंच अद्भुत वाटतं. तर यश म्हणतो की तो त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो की मला तुमचा शिष्य बनायचा. तर मग तो म्हणतो की या सृष्टीत आपल्याला त्रास देणारी अशी कुठलीही गोष्ट नाही. ह्या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत. तर तो यश बुद्धांना नमस्कार करतो आणि म्हणतो मला शिष्य व्हायचंय. तर बुद्ध सांगतात त्यांचे ऑलरेडी शिष्य असतात त्यांच्याकडे जा. तर तो त्याच्या सगळ्या उंची वस्त्रांचा त्याचा त्याग करतो आणि बुद्धांची दीक्षा घेतो. असं आपण म्हणून घेतात. मग बुद्ध म्हणतात की मी तुझ्या शिष्यत्वाचा स्वीकार करतो. मग काय होतं, तो यश तर त्यांच्याकडेच थांबतो. मग काय होतं ते अं, यशचे वडील जे की सगळ्यात धनिष्ठ माणूस असतात म्हणजे सगळ्यात श्रीमंत माणूस असतात वाराणसीतले. तर ते काय करतात, यशला शोधत शोधत तिथपर्यंत येतात. त्याच्या मित्रांकडे जातात. मग त्यांना कळतं की यश इथं रात्रीच गेला. मग त्यांची माणसं नोकर चाकर पाठवून आहे ना, ते यशला शोधायला पाठवतात की यश कुठं गेलाय. असं करत करत ते त्या जंगलात पोहोचतात. मग बुद्ध तिथं ध्यान करत बसलेले असतात. तर त्यांचे वडील बुद्धांना नमस्कार करतात. त्यांचे डोळे उघडेपर्यंत वाट बघतात. तर ते म्हणतात, "तुम्ही एका मुलाला बघितलं आहे का?" तर "तो माझा मुलगा आहे आणि तो या दिशेने आला असं मला समजलं, तर मी इकडे शोधायला आलो." तर बुद्ध म्हणतात, की "थांबा, तुमचा मुलगा थोड्या वेळात बाहेर येईल." तर ठीक आहे, त्यांचे वडील तिथेच बसतात आणि तो यश त्यांच्या झोपडीतून बाहेर येतो. तो अशा अवस्थेत बाहेर येतो, की त्यानं त्याचं मुंडन केलेलं असतं. म्हणजे बुद्धांच्या शिष्यामध्ये पहिलं असतं, की जे कोणी त्यांचं शिष्यत्व स्वीकारतात ते त्यांचे सगळे दाढी केस काढून एक विटेच्या कलरचा कपडा असतो ना, तसा कपडा ते ग्रहण करतात आणि हातात एक भिक्षापात्र असा त्यांचा असतो.
त्यांचा डावा हात उघडा असतो, जसं तुम्ही बुद्धांचं हे बघितलं असेल. त्यांचा डावा हात उघडा असतो आणि त्यांचं वस्त्र अशा पद्धतीने लिपटलेलं असतं की त्यांचं पूर्ण अंग झाकलं जाईल. तेव्हा बुद्ध त्या यशच्या वडिलांना म्हणतात, थांबा, तो येईल. तर त्या यशला बघून त्याच्या वडिलांना आश्चर्य वाटतं की अरे हे काय म्हणजे. मग बुद्ध म्हणतात की यशनं त्याची सगळी स्टोरी सांगितली. मग यश नमस्कार करतो वडिलांना. त्यांना आपल्या वडिलांना बघून आनंद होतो. मग तोपर्यंत बुद्ध यशच्या वडिलांना पण ज्ञान देतात की तुम्हाला काय हवंय. तर तो सांगतो की माझ्या मुलगाला सगळं आहे, पण तो कधीच सुखी नसतो आणि मला खूप दुःख होतं माझ्या मुलाकडे बघून. तर तेव्हा बुद्ध त्यांना सांगतात की काही नाही. तर इथं दुःख नावाचा हा प्रकार नाहीच आहे. तुम्ही जर जागृत अवस्थेत बघितलं तर ते दुःख म्हणजे राग, क्रोध आणि ह्या अज्ञानातून आलेल्या गोष्टी आहेत. तर मग त्याच्या यशच्या वडिलांना पटतं आणि यश म्हणतो की तुझी आई ना तुझा विचार करून खूप परेशान झाली आहे, तर तू तिला एकदा भेट. यश म्हणतो हो, मी नक्की माझ्या आईला भेट द्यायला येईन म्हणून. मग त्याचे यशचे वडील नमस्कार करतात आणि निघून जातात. तर यश म्हणतो की त्यांना आईला सांगा की तुम्ही ती काही माझी काळजी करू नको, मी तिला भेटायला एकदा येईन म्हणून. त्याच्यानंतर यश आहे ना त्याच्या म्हणजे बुद्ध आणि त्याच्या सगळ्या कबिल्याला घेऊन त्याच्या घरी, तो श्रीमंत असतो. मग त्याच्या घरच्यांनी बुद्धांच्या सगळ्या शिष्यांसाठी खूप सुंदर जेवण केलेलं असतं, कारण ते श्रीमंत असतात तर असं. तर खूप सुंदर म्हणजे पंचपक्वान्नवालं जेवण केलं असतं. त्यावेळी बुद्ध तिथं उपदेश करतात. त्याच्यात बुद्धांचे जे पंचतत्व आहे, चार पंचशील म्हणतो धम्मामध्ये, किंवा बुद्धांनी जे पंचशील सांगितले ते त्यांच्या घरात सांगितले. त्यात पहिलं शील आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे कुणाशी हिंसा करायची नाही. म्हणजे बुद्ध म्हणतात की सगळ्याच प्राण्यांना मृत्यूचं भय असतं. सगळेच प्राणी मरणाला भीत असतात. त्यामुळे जर आपण परस्परांमध्येच प्रेमभाव जागृत केला आणि त्यांना एक्सेप्ट केलं, तर आपण त्यांना मारणार नाही. म्हणून मानवानं कुठल्याही प्राण्याची हिंसा करायची नाही. उलट त्यांचं रक्षण केलं पाहिजे. दुसरा शील सांगितल्याने अचौर्य, म्हणजे चोरी करायची नाही. म्हणजे बुद्ध असं म्हणतात की चोरी करणं म्हणजे बघा, चोर कधी चोरी करतो, कोणीतरी एका माणसाने मेहनत करून कमावलेलं धन असतो त्याच्यावर अधिकार गाजवायचा नाही. म्हणजे कोणीतरी मेहनत केलेली असते आणि चोर ती त्याची मेहनत घेऊन जातो. म्हणजे हा आपल्याला अधिकार नाही दुसऱ्या कोणाची संपत्ती ची चोरी करण्याचा. तर आपण असा मार्ग बघायला पाहिजे की सगळ्यांना आपल्या पायावर उभं राहता येईल असं. तिसरा शील सांगितला त्यांनी इंद्रिय भोग से विरती. म्हणजे असं नाही की अजिबातच इंद्रिय भोग घ्यायचा नाही. इथं बुद्ध म्हणतात की पत्नी सदैव अपने पति के प्रति और पति अपने पत्नी के प्रति निष्ठावान रहना चाहिए. बाकी इन अधिकारों का उल्लंघन होना नहीं चाहिए. चौथं शील सांगतात असत्य भाषण से विमुक्ता. म्हणजे खोटं बोलायचं नाही. ऐसे वचन मत बोलो जिसमें सत्य को तोड़ा और मरोड़ा जाता है, या इससे दो हृदयों में वैमनस्य या घृणा जागृत हो. जिस बात के विषय में आप स्वयं निश्चित न हो, ऐसी खबर दूसरों को न दो. म्हणजे गॉसिपिंग करायचं नाही, असं हे स्पष्ट शब्दात बुद्ध सांगतात. आणि पंचमशील आहे मदिरा. म्हणजे कुठल्याही उत्तेजक पदार्थाचं सेवन करायचं नाही. तर मग बुद्ध म्हणतात ह्या पंचशिलाने जर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत केलं, तर तुम्ही स्वतःच कष्टापासून नाही वाचणार, तर तुम्ही दुसऱ्यांना पण तुमच्या कष्ट आणि दुःखापासून वाचवू शकता. बुद्धांचं हे ऐकून ना यशच्या आईला खूप छान वाटलं, की तिला असं अनुभूती झाली की तिच्या हृदयाच्या आनंदाचा द्वार खुललाय. यश की माता को प्रतीत हुआ जैसे उसके हृदय में आनंद का द्वार खुल गया हो. उसे यह जानकर प्रसन्नता हुई कि उसके पति को बुद्धने म्हणजे त्याच्या यशच्या वडिलांना पण बुद्धांनी त्यांचे उपासक म्हणून सिलेक्ट केलं. ह्याच्यानंतरची दुसरी एक शेवटची गोष्ट आपण ऐकूया आणि थांबूया. असं करत करत ना बुद्ध त्यांच्या मार्गावरून चालत राहतात आणि त्यांना खूप सारे शिष्य भेटतात. बुद्ध एकदा
त्यांचे त्यांचे शिष्य असे असतात आणि ते भिक्षाटनासाठी वगैरे जातात. एकदा काय म्हणतात बुद्ध की अं, त्यांना कळलं की आता खूप सारे लोकांना बुद्धत्व म्हणजे सन्मार्ग म्हणजे काय आहे त्यांनी सांगितलं. मग ते म्हणतात इथून पुढं अशी गरज नाही की सगळ्यांनी माझ्याकडेच येऊन बुद्धत्व स्वीकार म्हणजे अं, आपल्या ह्याची म्हणजे संघात सामील व्हावं. तुमच्यापैकी कोणीही येऊन ह्याच्यात संघात सामील होऊ शकतो. तर त्याच्यासाठी काय करायला लागेल? तेव्हा बुद्ध म्हणतात, की जसं मी तुमच्या बाबतीत केलं तसंच तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे. तुम्ही कोणालाही सामील करू शकता. डायरेक्टली माझ्याकडे दर एव्हरी टाईम माझ्याकडे येऊनच ह्याच्यात म्हणजे धम्मामध्ये संघात सामील व्हायची गरज नाही. तर बुद्ध म्हणतात, की तुम्हाला मग त्यांच्याकडे एक शिष्य असतो, तर तो म्हणतो, की आपण असं करूया का? हे 3 वर्ड जो बोलेल तो म्हणजे बुद्ध म्हणजे तो बुद्ध झाला असं. तर बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि. हे 3 वर्ड बोलून ज्याला कोणाला बुद्धात म्हणजे बुद्धांच्या संघात यायचंय ते येऊ शकतात असं ते डिसाईड करतात म्हणजे इथून पुढे. पण खूप साऱ्या लोकांना ज्ञान होतं की बुद्ध जे सांगतात त्याच्यामुळे त्यांचं दुःख निवारण होतं. तर खूप सारे लोक येतात. तर इट्स नॉट पॉसिबल की बुद्ध प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल दीक्षा देऊ शकतील. तेव्हा ते असं डिसाईड करतात की त्यांच्या शिष्यांपैकी जो कोण त्यांना भेटेल हे 3 वर्ड बोलले की तो त्यांच्या बुद्ध म्हणजे त्यांच्या संघात सामील होईल. त्याच्यानंतर ते वाराणसीतच असतात. तर अजून एक गोष्ट आहे की तिथून मुली एक माणूस आहे ना बुद्ध जिथून फिरत असतात तिथून एक माणूस येतो आणि म्हणतो तुम्ही इथून एका मुलीला पळताना पाहिलंय का? तर बुद्ध म्हणतात, "तुम्ही कुठल्या मुलीबद्दल बोलताय? तुम्ही त्या मुलीला का बरं शोधताय?" मग तो मुलगा आहे ना, तो आपली स्टोरी सांगायला सुरू करतो, की तो ना अ, त्याच्या मित्रांबरोबर या जंगलात आलेला असतो आणि त्यांच्याबरोबर त्यांनी एक मस्ती करण्यासाठी एक युवती सोबत म्हणजे डान्ससाठी गाणे आणि नाचण्यासाठी एक मुलगी सोबत असते. तर ते खातात पितात आणि अ, म्हणजे ते मध्यधुंद होतात आणि तसेच पडतात. त्यावेळी ती मुलगी काय करते, त्यांचं पूर्ण सोनं वगैरे असतं ना, त्या मुलांचे सगळे मौल्यवान वस्तू घेऊन पळून जाते. तर जेव्हा ते जागृत होतात, म्हणजे ती मुलं जागी होतात, तेव्हा ती त्या मुलीला शोधायला लागतात. तर तो बुद्ध काय म्हणतात, अं, आता तुम्हाला म्हणजे मग तो युवक म्हणतो, आदरणीय मान्यवर संभव म्हणजे आपल्याला बुद्ध म्हणतो, तुम्हाला आता त्या मुलीला शोधायला आवडेल की तुम्हाला स्वतःला शोधायला आवडेल? तर त्या युवकाला कळत नाही हे काय म्हणतात म्हणजे. मग त्याला कळतं की हां, तर ते म्हणते की हां, आता मला मला स्वतःला शोधायला आवडेल. तर बुद्ध म्हणतात की जीवन को वर्तमान क्षण में जिया जा सकता है, किंतु हमारा चित्त शायद शायद ही कभी वर्तमान क्षण को जी रहा होता है. वर्तमान क्षण के स्थान पर हम या तो अतीत को खंगालते रहते हैं अथवा भविष्य के विषय कामना करते रहते हैं. हम समझते हैं कि हम अपने आत्मबोध में जी रहे हैं, किंतु वास्तविकता यह है की हम प्राय कभी भी अपने व्यक्तित्व को वास्तविक सानिध्य म्हणजे आपण स्वतःमध्ये कधीच वास्तविक नसतो. एकतर आपण आपल्या भूतकाळाचा विचार करत असतो किंवा भविष्य काळाचा. हमारा चित्त या तो बीते कल के स्मृतियों के पीछे भागता रहता है या आने वाले कल के सपनों के पीछे। जीवन के संपर्क में आने का एकमात्र उपाय है वर्तमान के क्षण को जीना। एक बार यह जान जाओगे तो वर्तमान के क्षण में कैसे लौटा जा सकता है तो तुम सचेतन हो जाओगे और उसी क्षण अपने वास्तविक स्वरूप को पहचान सकोगे. तर तो म्हणतो की बघ ते तिथल्या झाडाचं एक पान म्हणतात हे पान बघ आणि त्याला सांगतो ह्या पानाकडे बघ ते सचेत आहे. या सृष्टीतल्या पंचमहाभूत म्हणजे पंचतत्वांपासून ते सगळे तत्व त्याच्यामध्ये आहेत आणि त्याची अनुभूती घे. जेव्हा तो युवक एकदम शांत होतो. बुद्ध त्यांचं बोट असं त्या पानाकडे दाखवतो. तर तो म्हणतात की आपण काय करतो माहितीये का? जेव्हा एखादा व्यक्ती बोट म्हणजे जसं की बुद्ध म्हणतात मी ते बोट त्यांनी जसं की चंद्र दाखवतात. आपण त्या चंद्राकडे बघण्याचं सोडून ते बोटाकडे बघत बसतो असं बुद्ध म्हणतात. आणि त्या बोटामध्ये त्या तर्जनीमध्येच आपण म्हणजे अडकून राहतो. आणि मेन काय आपल्याला बघायला सांगितलं असतं चंद्र. पण आपण त्या बोटाला जसं की बघा आपल्याला दागिन्यांच्या दुकानात गेल्यावर आहे ना दागिन्याबरोबर ते वेल्वेटचा एक बॉक्स मिळतो.
जसं की तुम्ही अंगठी घेतली ना ते वेल्वेटचा लाल कलरचा. आपण म्हणजे आम्ही लहान असताना काय करायचो बघा, ती अंगठी ना घरातले वापरून घ्यायचे. तो बॉक्स आम्हाला खेळायला द्यायचे. तर तेव्हा अज्ञान होतं म्हणून. तर आपलं तसं होतं. आपण ते अंगठीकडे नाही बघत. त्या वेल्वेटच्या बॉक्समध्ये रमत बसतो. बाह्य गोष्टी. तर आपल्याला काय बघायला पाहिजे त्याच्यातली अंगठी महत्त्वाची नाही. त्या बॉक्सला कधी किंमत आली? जेव्हा त्याच्यात अंगठी असेल तेव्हा तसं. तर ना तो काय करतो माहितीये का? तर बुद्ध त्याला सांगतात, की आपण म्हणजे वर्तमान क्षण जगतच नाही. तर आपण आपल्या भूतकाळात रमतो किंवा आपल्या भविष्यात रमतो. तर ना तो युवक मग बुद्ध त्याला बसवतात. त्याला सांगतात डोळे बंद कर आणि श्वासाकडे लक्ष दे. असं करून त्याला जागरूक करतात. तर त्या युवकाला पण आत्मज्ञान होतं, की जे सांग म्हणजे मी जे शोधतोय ते सगळं असत्य आहे आणि त्याचा काहीच उपयोग नाही. तर आणि बुद्ध नेहमीच म्हणजे जरी त्यांचे शिष्य असले तरी ते एकटं राहणं म्हणजे ते एक म्हणजे झोपायच्या क्षणी तरी ते एकटेच झोपत असतात. आज आपण इथेच थांबूया. पुढं बुद्ध काय म्हणतात ते उद्या बघूया. तर ह्या पुस्तकात छोट्या-छोट्या गोष्टीतून बुद्धांनी त्याच्या शिष्यांना मार्गदर्शन केलंय आणि ते गोष्टी वाचतानाच म्हणजे आपलं हृदय म्हणजे भरून येतं असं. जसं की ते कासवाची गोष्ट होती ना, कासवाच्या कासव दाताने ते जाळे तोडत असतं. ते वाचूनच असं अंगावर कसं तरी होतं म्हणजे खरंच त्याला किती त्रास झाला असेल. जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे हृदयातून प्रेमपूर्वक बघता, तेव्हा आपोआपच त्याप्रती तुम्हाला म्हणजे प्रेमभाव जागृत होतो. तर बुद्ध म्हणतात, की तुमच्यात जेव्हा प्रेमभाव आणि करुणा जागृत होते, तेव्हा तुम्ही म्हणजे एक मनुष्य म्हणून असं जीवन जगत असता. तर सचेतावस्थामध्ये म्हणजे कॉन्शियस किंवा जागृत अवस्थेत राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्या वर्तमान क्षणाचा आनंद घेणं. तर तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप छान सांगितलं तुम्ही. आता उद्या शेवटचा दिवस आहे आणि ह्याच्यात सुजाता काही प्रश्न विचारते त्यांना आणि पुढच्या जन्मी बुद्ध म्हणतात देईल. आणि मग ते आता त्या पुस्तकात ओशोंचं आहे की नाही माहिती नाही, आहे का? म्हणजे कोणता क्वेश्चन म्हणता? सुजाता प्रश्न विचारते काहीतरी त्यांना 7. तर बुद्ध ओके. म्हणतात हां. तुला पुढच्या जन्मी मी उत्तर देईल याची. हां. हे सगळं आहे त्याच्यात. आणि ते आत्ताच ओशोंचं आहे का ते? ओशोंचं मॅडम त्याच्यात हे आहे म्हणजे त्याचा संदर्भ असा आहे की ओशो बघा त्यांचं जीवन कसं जगत असतात. ते असं म्हणजे बाकीचे साधू संन्यासी कसे सगळा त्याग करतात. पण ओशो तसं करत नाहीत. ते सगळ्या गोष्टींचा आनंद घेतात. बघा हो. ओशोंकडे तुम्ही बघितलं असेल की सगळ्या महागड्या गाड्या, महागडी घड्याळं. आपण पण ती फिलॉसॉफी ठेवतो ना, हो. बघूनच ह्याच्यात यायचं. कारण लगेच मग सुटत नाहीत गोष्टी. नाही, एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये असं आहे की थांबा हो, मी रेकॉर्डिंग बंद करते. ते उद्या घ्यावं असं मला वाटतंय तुम्ही. हां, आणि सुजाताचे 7 रेकॉर्ड झाला प्रश्न. नाही का? 1 मिनिट मी स्टॉप करते.